जय हिंद मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे. नायगावच्या ग्राउंडबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती भेटणार आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये एक तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट भेटणार आहे, तो म्हणजे 800 मीटर आणि 100 मीटरच्या रनिंगमध्ये मुलींना मार्क का कमी पडत आहेत आणि नेमकं काय कारण आहे आणि तुम्हाला त्यावर काय उपाय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमचे जे ग्राउंडचे मार्क आहेत त्यामध्ये 2 मार्क नक्कीच प्लस होणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर नक्कीच त्या चुका तुम्ही टाळणार आहेत, ज्या चुका आता ज्या ग्राउंडला येत आहेत मुली त्या करत आहेत आणि त्या जर चुका तुम्ही टाळल्या तर 100% तुमच्या मार्कामध्ये 2 मार्काने प्लस होईल. तर काय ती चुका आहेत आणि तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत, 800 मीटर आणि 100 मीटरचा काय घोळ आहे, तर बघा संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती भेटेल आणि ह्या जर तुम्ही फॉलो केलात तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओमधून 2 मार्क नक्कीच भेटतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मैत्रिणींनो, तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला येचाल तर तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, तर खास करून 100 आणि 800 मीटरमध्ये मुलींचे मार्क कमी होत आहेत. आता गोळा म्हटलं तर गोळा हा तुम्हाला टाईम वगैरे नाही, तर आता गोळा तुम्हाला तुमचा कसा जातोय, आउट ऑफ जात असेल तर नक्कीच तिथं गोळा आउट ऑफ जात आहे. ज्या मुलींचा गोळा आउट ऑफ जात नसेल त्यांचा गोळा आउट ऑफ जात नाही. आता तुम्ही जसं प्रॅक्टिसमध्ये गोळ्याची आहे त्या पद्धतीने तुमचा गोळा चालेल, गोळ्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर तुमचा जर आउट ऑफ गोळा असेल तर 100% तुमचा गोळा आउट ऑफ जाणार आहे. आता हा गोळ्याचा पॉईंट तर तुमच्यावर डिपेंड आहे. आता राहिला 100 मीटर आणि 800 मीटर. आता 800 मीटरला किती मुली एकदा सोडत आहेत, किती मुलींचं डिटेल आहे, तर बघा तुम्हाला 50 मुलींचं एक डिटेल आहे, म्हणजे 50 मुलींचा ग्रुप. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं तर 50 मुलींचा ग्रुप आहे, तो तुम्हाला 800 मीटरला सोडला जातो. आता एक डिटेल 50 मुलींची असल्यानंतर तुम्हाला 800 मीटरला 50 मुली सोडल्या जातात. ती एकदमच घोळका सोडला जातो का, रांगेमध्ये सोडलं जातं, ते सुद्धा आपण सांगणार आहे. तर बघा, आता सुरुवातीला तर कोणते कोणते इव्हेंट होत आहेत आणि शेवटी कोणते इव्हेंट होत आहे. सुरुवातीला 100 मीटर होत आहे, त्यानंतर 800 मीटर आणि त्यानंतर गोळा होतोय. मग आता 100 मीटर ज्यावेळेस तुम्ही रनिंगला थांबताय तर काय चूक होत आहे आणि हे चुकीमुळे तुमचे 2 मार्क जात आहे तिथे. बघा, ज्यावेळेस तुम्ही 100 मीटरची रनिंग करताय तर तुम्हाला सेन्सर तुमच्या पायाला चिप लावली जाते आणि तुम्हाला चिप लावल्यानंतर तिथं सेन्सरवर तुमचा ज्यावेळेस पाय पडतो त्यावेळेसच तुमची तिथं रनिंग काउंट होत आहे, म्हणजे तुमचा टाईम काउंट होत आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला 100 मीटर मारायचा आहे, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, समजून घ्या. कारण हा एक तुमच्या भविष्याचा, तुमच्या स्वप्नाचा प्रश्न आहे. जर तुम्ही यामध्ये व्यवस्थित जर केलात तर नक्कीच तुम्हाला तुमचे मार्क चांगले येतील. तर बघा, छोटे छोट्याच गोष्टी असतात ज्या आपण काळजीपूर्वक जरी केल्या तर त्यामध्ये आपले मार्क वाया जाणार नाही, तर तुम्हाला तेवढे मार्क भेटून जातात. फक्त थोडीशी काळजी घ्या. आता तुम्हाला 100 मीटर पळते वेळेस काय करायचं आहे, ज्यावेळेस तुमचा पाय सेन्सरवर पडतो त्या तुम्ही स्टार्ट केल्यानंतर तर तुमची रनिंग तिथून स्टार्ट होणार आहे. आता इथून तर ठीक आहे, व्यवस्थित करत आहेत इथून मुली, पण काही जण खूप जवळून पळत आहेत. मी सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही थोडंसं लांबून पळालात तरी चालेल, कारण तुम्हाला पिकअप घ्यायला व्यवस्थित भेटेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही स्टार्ट करताय तर एक 50 मीटर गेल्यानंतर तुमची 50 मीटरपर्यंत एक तुमची स्पीड चांगली असते. त्यानंतर जसं 60-70 मीटर जातोय तर तुमची स्पीड जी आहे तर कमी कमी होत जाते आणि शेवटी मुली काय करते, जेव्हा 100 मीटर एंड होतं, आता इथंच महत्त्वाचं पॉईंट आहे, ज्यावेळेस 100 मीटर एंड होतं त्यावेळेस खूप खूप लूज होत आहेत आणि बघा एवढं स्लो होत आहेत की आता ज्यावेळेस सेन्सरवर त्यांचा पाय पडतो, स्टार्टला तर व्यवस्थित आहे. आता 2 ठिकाणी सेन्सर आहे, ज्यावेळेस आपल्याला स्टार्ट करायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला एंड करायचं. एंड ज्यावेळेस करतोय त्यावेळेस त्यांचा पाय पडतो ना, तिथे खूप स्लो होत आहेत आणि मग सावकाश तिथं पाय पडतो. ज्यावेळेस तुमचा पाय सेन्सरच्या क्रॉस करून जाणार नाही ना, तोपर्यंत तुमचे मार्क जे 100 मीटर काउंट होणार नाही. तर तुम्हाला तिथं स्लो जाते तर तुमचे मायक्रो सेकंद वाढते. तुम्ही तिथं अगोदर स्पीड व्यवस्थित केलात, पण तिथं आता संपलं बाबा म्हणून तुम्ही एक स्लो होत आहे ना,
तर तिथं चुकतंय. तर तुम्हाला तिथं स्लो नाही व्हायचं आहे. ज्यावेळेस तुमचं सेन्सर आहे, संपूर्ण सेन्सरच्या पाय तुमचा पुढे जात नाही ना, तोपर्यंत तुम्ही पूर्ण ताकदीनंच पळायचं आहे. कारण तुम्हाला 1 मायक्रो सेकंदनं तुमचे मार्क जाणार आहेत आणि मुलींच्या जातही आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. मी परत तुम्हाला सांगते की तुम्ही सेन्सरवरती ज्यावेळेस एंड होते ना, सेन्सर लवकर क्रॉस करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आता आले मग त्याच्यावर तुम्ही सावकाश तिथून होत आहे, आता 100 मीटर संपले मग. पण हे तुमचे सेन्सर क्रॉस केल्यानंतरच तुम्हाला तिथे 100 मीटरचे व्यवस्थित मार्क काउंट होतील आणि तुम्हाला क्रॉस करण्यामध्ये थोडंसंही लेट झालं तर मार्क तुमचा जो टायमिंग आहे तो तुम्हाला वाढणार आहे. हा पॉईंट लक्षात घ्या, नोट करून ठेवा आणि तुम्ही ज्यावेळेस 100 मारते ना त्यावेळेस तुम्ही हे लक्षात ठेवून मारा. आणि बघा, आता जर तुमच्याकडे वेळ असेल, घरी तुम्ही प्रॅक्टिस करत असेल गावी, तर तुम्ही समजा की तुम्ही इथे सेन्सर आहे बाबा आणि तिथून तुम्हाला पाय पलीकडे टाकायचं आहे, कधी पट्टी वगैरे तुम्ही चुन्याची वगैरे मारून ठेवू शकता आणि तिथून तुम्हाला कसं फास्ट क्रॉस करायचं आहे हे तुम्ही तिथं प्रॅक्टिस करू शकता. तर दुसरी गोष्ट आहे की 800 मीटरला 50 मुली, म्हणजे आता 100 मीटरचाच तो एक पॉईंट राहायला सांगायचा की 100 मीटरच्या मुली किती सोडत आहेत एकदा. तर 100 मीटरला 4 मुली सोडत आहेत. तर बघा, 50चा ग्रुप आहे, त्याच्यातल्या 4 मुली झाल्यानंतर दुसरे 4 असं करून 4 मुलींना सोडत आहे. आता 100 मीटरचा पॉईंट क्लिअर झालेला आहे. आता राहिलं 800 मीटर. 800 मीटरचे तुम्ही रनिंग करते वेळेस तुम्हाला एकदाच घोळका सोडला जात नाही, तर तिथे काय करत आहेत की लाईनने सोडत आहेत आणि तिथे सुद्धा सेन्सर आहे आणि चिप आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, ज्यावेळेस तुमचा पाय चिपवरून जाणार आहे ना, तुमचं जे पायाला चिप आहे ती तुमचं सेन्सरवरून पाय जाणार आहे, त्यावेळेस तुमची रनिंग काउंट होणार आहे. मग तुम्हाला 4 राऊंड मारायचे आहेत. आता बघा, इथं काय घोळ होतोय की 4 राऊंड मारायचे. तुम्ही जेव्हा 100 मारताय आणि 100 मारल्यानंतर आपली जी बॉडी असते ती एकदम, तुम्ही कधीही रनिंग करताय तेव्हा तुम्ही 800 पळताय, त्यानंतर 100 पळताय, कारण बॉडी पूर्ण गरम असते आणि तिथं तुम्हाला चांगले तिथं मार्क पडू शकतात आणि टायमिंग चांगला येतो. पण डायरेक्टली तुम्हाला 100 अगोदर घेतल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की इतकी आपली बॉडी गरम नसते आणि 50 मुली असल्या कारणानं फास्टमध्ये घेतलं जातं. तर बघा, त्यांचं 4 झाले की कले तयार. मग मुली काय करतायत की व्यवस्थित वॉर्मअप करत नाहीत, थोडंफार वॉर्मअप करतात, एवढ्यानं बॉडी गरम होत नाही. तर तुम्हाला तिथं जसा टायमिंग भेटेल पटकन तुम्ही वॉर्मअप करत राहा, कारण बॉडी पूर्ण गरम व्हायला पाहिजे. आणि 100 मारल्यानंतर बघा, आता बॉडी गरम करून 100 जर तुम्ही ताकदीने पळाला तर डायरेक्ट तुम्हाला लगेच 800ला घेऊन गेलं जातं. तर 800ला गेल्यानंतर म्हणजे आपले 100 मारल्यानंतर बघा पाय लॉक होतात आणि एक दम आलेला असतो आणि त्यामध्ये लगेच थोड्या वेळात तुम्हाला जास्त वेळ भेटणार नाही. 5-10 मिनिट जर तुम्ही रिलॅक्स बसला तर ठीक आहे, तुमचा तो दमही निघून जाईल, वॉर्मअप बी होईल. परंतु लगेच तुम्हाला 2-5 मिनिटांमध्ये जर ग्राउंडवर 800ला मारा म्हणलं तर मग तुमचे 800ला मार्क कसे चांगले येतील. तर मग तुमचे डिटेल्स जर लगेच नंबर लागला तुमचा आणि तुम्हाला 800ला घेऊन गेले तर लगेच तुमचे मार्क काय होणार आहेत, तिथं कमी येणार आहेत. आणि 800 मारते वेळेसुद्धा तुम्हाला हेच प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे 100 मारल्यानंतर लगेच बसू नका, तुम्ही वॉर्मअप करतच राहा हलका. आणि ज्यावेळेस तुम्हाला 800ला सोडतात त्यावेळेस तुम्हाला एका रांगेमध्ये सोडत आहे, जेणेकरून घोळका होऊ नये म्हणून. आणि मग हे एक चांगलं आहे पॉईंट. पण तुम्ही रनिंग करते वेळेस पहिलं ताकदीने रनिंग करू नका की तुम्ही आधी 100 मारलेला आहे, लगेच 800 पळताय आणि 800 पळाल्यानंतर पहिला राऊंड चांगला पळताय, कारण 800ला चांगले मार्क पाहिजेत. पण तुम्ही ज्यावेळेस 800 पळताय ते पहिल्या राऊंडमध्येच तुम्हाला खूप दम लागून जाते, कारण अगोदरचं 100 असतं त्याचं इफेक्ट तुम्हाला 800ला पडतं. म्हणून तुम्हाला पहिला राऊंड सावकाश पळा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शरीराला एकदम सूट झालं पाहिजे की बाबा तुम्हाला दम तुमचा कंट्रोल होणे, किंवा तुम्हाला एक राऊंड पळाल्यानंतर बॉडी तुमची ॲक्सेप्ट करणे की तुम्हाला आता दुसऱ्या राऊंडसाठी तयार होणे. तर पहिल्या राऊंडलाच खूप जास्त पळाल्यानं तुमचा जे श्वास आहे तो जास्त वाढतो, दम जास्त लागतो आणि दुसरं राऊंड अतिशय खूप कठीण वाटतं तुम्हाला. मग तिसऱ्या राऊंडला तर खूप स्लो. चौथ्या राऊंड म्हणलं आता कसं कंप्लीट करावं की बस फक्त कंप्लीट करायचं, मग तिथं समजत नाही की टाईम जास्त लागेल की कमी लागेल, हे प्रॉब्लेम होत आहे. तर तुम्ही 800ला काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्हाला 100 घेतलं जातं त्यावेळेस तुम्ही लगेच हलका वॉर्मअप करत राहायचं आहे.
आणि ज्यावेळेस तुमचं वॉर्मअप झालं 800ला घेऊन गेले की एक रांगेमध्ये तुम्हाला सोडलं जाईल. त्यावेळेस तुम्हाला रनिंग करते वेळेस पहिला राऊंड तुम्हाला सावकाशमध्ये पळायचं. इतकाही सावकाश नाही की तुम्हाला पहिल्या राऊंडलाच खूप स्लो होऊन जाचाल, पण नॉर्मली थोडंसं सावकाश, दुसरा वाढवायचा, तिसरा स्टेप बाय स्टेप वाढवत जा. नक्कीच तुम्हाला ह्याच्यामध्ये फरक जाणवेल. अशा पद्धतीने जर तुम्ही रनिंग केलं तर 800 आणि 100% तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मार्क येतील. आणि फक्त सेन्सरवरून लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करा 100ला, तर नक्की तिथं पण तुम्हाला मार्क चांगले येतील. आता गोळा हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला टाकायचं आहे गोळा. तसं तुम्हाला जास्त वेळ बसवल्यामुळं खायला नाही भेटलं उपासपोटी, त्याच्यामुळे गोळा पण थोडाफार कमी जाऊ शकतोय मुलींचा. तशा पद्धतीनं काहींचं जात आहे जे वीक आहेत आणि ज्यांना सराव आहे की चांगला गोळा आउट ऑफच्या बाहेर जातोय त्यांना काही प्रॉब्लेम नाही. तर प्रयत्न करा गोळा चांगला टाकण्यासाठी. डिमोटिवेट होऊ नका, चांगलेच मार्क तुम्हाला येतील. आणि अफवा जे आहेत की मार्क कमी येत आहेत, चिपमध्ये प्रॉब्लेम आहे, हे आहे ते आहे, कशामध्ये काय आहे माहीत नाही. फक्त ज्या मुलींना चांगले मार्क पडतात तर त्यांना कशाची प्रॉब्लेम आली नाही का, असं नाही की सगळ्यांना प्रॉब्लेम आहेच म्हणून अशा चुकीच्या अफवावर जाऊ नका. असं जर कुणाला प्रॉब्लेम झाली असेल तर त्यांना जर समजलं की आम्हाला प्रॉब्लेम झाले तर तुम्ही तिथं अपील करू शकता. त्यांनी नक्कीच तुम्हाला तुमची काय प्रॉब्लेम आहे ते जाणून घेऊन तुमचा त्याच्यासाठी उपाय करतील की नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि त्याचं काय सोल्युशन आहे. पण तुम्ही एकाला झालं म्हणून सगळेजण प्रॉब्लेम म्हणत बसला तर मग भरतीमध्ये कोणी ना कोणी लागणार आहे ना, मग ते कसं लागेल. तर नक्की त्यामध्ये तुम्ही एक असतालच. त्यामुळे त्याचा विचार करू नका, कसं ग्राउंडला बेस्ट मार्क घेता येतील हेच बघा. कारण प्रत्येक वर्षी मुंबईला तेच पद्धत आहे आणि प्रत्येक वर्षी ते जेवढ्या जागा निघालेल्या आहेत तेवढे मुलं मुली लागूनही जातात. मग असं जर विचार जर सगळ्यांनी केले तर मग आज तिथं कुणी ड्युटीला राहिलंच नसतं. त्याच्यामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह करा आणि व्यवस्थित ग्राउंड करा. आणि मी जे सांगितलेले पॉईंट आहेत ते लक्षात घ्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.